सो हाय हॅलो एव्हरीवन आणि आम्ही पोचलो नांदेडला. तर तिकडनं ऑटो केली आणि आता रूम शोधायला चाललो. तर इथे गेल्यावरती कळालं की इथले सगळे रूम्स बुक आहेत. कारण का गुरुद्वारामध्ये काहीतरी फंक्शन होतं 2 दिवसासाठी. फायनली 1 तासानंतर आम्हाला ही इथे रूम मिळाली. तर पटकन तयार झालो. हा आहे माझा डे 1चा लूक आणि आम्ही निघालो आहोत आता औंढाला नागेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी. तीच रिक्षा बुक केलेली. तर इकडनं जवळ-जवळ 1.5 तास लागतो तिथे पोचायला. आणि फायनली 1.5 तासानंतर आम्ही पोहोचलो. हा आहे आतमधला सगळा परिसर आणि आतमध्ये गेल्यावरती 2 लाईन आहेत. एक स्पेशल आणि एक रेग्युलर. तर आम्ही स्पेशल लाईनने गेलेलो. त्याला आम्हाला दर्शनाला जवळ-जवळ 1.5 तास लागले आणि ह्या दर्शनाच्या एंट्री होती ₹200. तर हा आहे सगळा आजूबाजूचा परिसर आणि आतमध्ये गेलो, दर्शन घेतलं आणि मग आलो अन्नछत्रामध्ये प्रसाद घ्यायला. प्रसाद घेतला आणि मग आम्ही निघालो पुढे आणि येऊन पोचलो थेट गोदावरी घाटच्या किनारी असलेल्या या गुरुद्वारात. चहा प्यायलो, मिक्स पकोडा खाल्ला आणि गेलो मोदी गार्डनला. इथे 2 दिवस खूप मोठं फंक्शन होतं. म्हणजे श्री गुरु तेग बहादूर यांची 350वी शताब्दी समागम होतं. तर इथे ह्या गार्डनमध्ये खूप मोठं फंक्शन ठेवलेलं. मग चला आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. थोडीशी गर्दी होती, पण मस्त दर्शन झालं. आणि मग बाहेर आलो आणि थेट गेलो नांदेडमधली फेमस गुरुद्वारा म्हणजे हजूर साहब गुरुद्वारा. तर ही आहे ती गुरुद्वारा. आतमध्ये गेलो, दर्शन घेतलं, थोड्या वेळ बसलो आणि मग इकडचा फेमस कढा प्रसाद, तो माझा फेवरेट आहे. लंगरमध्ये जेवण केलं. असा होता आमचा नांदेडचा डे 1.